नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं. आजच्या मॅचबद्दल बोलायला सुरुवात करूया. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सेकंड टेस्ट 4 डे. काल साऊथ आफ्रिका इव्हिनिंगला 29वर विदाऊट लॉस होते. आज स्टार्ट केलं ते लोकांनी आणि 260 फॉर 5वर डिक्लेअर केलं. रिकल्टन 35, मार्क्रम 29, क्रिस्टन स्टप्स 94, बहुमा 3, जॉर्जी 49 आणि मुल्डर 38. तर बघा, बहुतेक सगळ्यांना चांगली स्टार्ट मिळाली, फक्त बहुमा सोडलं तर. आणि सुरुवातीला ते लोक खूप स्लो खेळत होते, 2-3 विकेट. नंतर तो जॉर्जी आला आणि त्यांनी चार्ज केला आणि नंतर चांगल्या रन रेटनी त्यांनी रन्स केले. इकडे कमालीची गोष्ट ही वाटते की त्या लोकांची सेकंड इनिंग असून आणि मॅचची ती थर्ड इनिंग असून ते लोकांनी 260 केले, 5 विकेट्स, ऑल आऊट पण नाही झाले. आणि इंडिया सेकंड इनिंग असून थर्ड डेला 201वर ऑल आऊट होतात. म्हणजे आपली बॅटिंगच खूप वीक दिसते यावेळेला. म्हणजे माहिती नाही त्यांची खेळण्याची स्टाईल वगैरे, डिफेन्स करण्याचं किंवा काहीतरी चुकतं आहे, म्हणून सध्याची ही परिस्थिती आहे मॅचची की इंडिया एवढी बॅकफुटला दिसते. त्या सेम पिच आहे, ते उलटं आपले इंडियामध्ये आपले बॉलर डॉमिनेट करायला पाहिजे. त्यांचे त्यांचे फास्ट बॉलर पण करत आहे, स्पिनर पण करत आहे. आपल्याला फास्ट बॉलरकडून काय होतं आहे, आत्ता ह्या सेकंड इनिंगला सिराजने काहीतरी 6 ओव्हर आणि बुमराने फक्त 5 ओव्हर टाकल्या, बाकी फास्टर बॉलरली ओव्हर नाही. आणि इंडियाच्या सेकंड ओव्हरला तो मार्को यान्सन त्यांनी 5 ओव्हर टाकल्या, 1 विकेट पण घेतला, 14 रन्स देऊन. म्हणजे ते लोक एवढे इफेक्टिव्ह होतात आहे. आणि बुमरा आणि सिराजचं अजिबात काहीच त्यांना मॅचमध्ये प्रभाव टाकता येत नाही. हार्बरनी पण 1 विकेट घेतला आज. आणि आज काय स्ट्रॅटर्जी आहे काय कळतच नाही. कुलदीपला फक्त 12 ओव्हर दिल्या, बाकी वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा 28 ओव्हर, वॉशिंग्टन 22 ओव्हर. म्हणजे कुठल्या स्ट्रॅटर्जीने खेळतात आहे काय कळत नाही. काय म्हणे तर ते लेफ्टी बॉलिंग नाही टाक. अरे पण ते 2020मध्ये ह्याच गोष्टी सगळ्यात बघितल्या. टेस्ट मॅच आहे, टेस्ट मॅच म्हणजे काय, बॉलरचं स्किलच आहे ना. लेफ्टी असू दे राईटी असू दे, आऊट करायलाच पाहिजे. तर ही सध्या स्ट्रॅटर्जी काही चुकीची आहे आणि काही वर्क होताना दिसत नाही आहे. खूप खराब खेळ सध्या इंडिया टीम खेळते, खास करून टेस्ट मॅचेसमध्ये यार. आणि घरातल्या सिरीजच्या मॅच तुम्ही हरताय, ही पण मॅच जवळजवळ हरण्यासारखीच आहे. जर काही मोठा चमत्कार झाला तरच उद्या ड्रॉच होईल. जिंकणं तर खूप दूरची गोष्ट आहे. न्यूझीलंडची सिरीज हरले गेल्या वर्षी आणि आता परत हे, तर हे काही चांगले साईन नाही. बाकी ODI 2020मध्ये ठीक आहे, चांगलं करतं आहे. अरे पण टेस्टमध्ये काय की सुरुवातीच्या 2 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपण फायनलला आलेलो, त्याच्यानंतर गेल्या वर्षी नामोनिशाण नाही कुठे, यंदा पण काय दिसत नाही. तर एवढं आपण डाऊनफॉल आला टेस्ट मॅचमध्ये आपला, कळत नाही. काय आपले स्किल कमी पडतात आहे, बॅट स्पिनला खेळायचे, काय बॅटिंग स्किल कमी आहे, काय स्पिन स्किल कमी झाले नाही. बॉलिंग तरी त्यात बरी आहे, मग बॅटिंगच खराब होते. तर जाऊ देत, आपण पुढे जाऊया. जडेजाने 4 विकेट घेतले, 62 रन्स देऊन. सुंदरने 67 देऊन 1 विकेट घेतला. आणि इंडियाची 4th इनिंग म्हणजे सेकंड इनिंग चालू झाली आहे, 27 फॉर 2. तर जिथे ते लोक एवढे चांगले रन्स करतात आहे, तिकडे इंडियाने मॅच म्हणजे किती सांभाळून खेळायला पाहिजे होतं. तिथे 2 विकेट ऑलरेडी गेले आहेत आणि उद्याचा पूर्ण दिवस आहे आणि 8 विकेट बाकी आहेत इंडियाकडे. जयस्वाल 13, राहुल 6, साई सुदर्शन खेळते 2वर आणि कुलदीप नाईट वॉचमन 4वर. तर बघू उद्या काय अजून किती प्रतिकार करतात ते किंवा काय करतात. मार्को यान्सनने 1 विकेट घेतलं आणि हार्मरने 1 विकेट. कमाल वाटते यार, ते लोकांनी काय बॉलिंग करतात यार, सुपर. असं वाटतं की ते लोक होम टीम आहेत, ॲडव्हान्टेज ते लोक घेतात आहे पिचचा. असो, सध्या गेले ते 4 दिवस या मॅच ला घेऊन फक्त पहिला दिवस पॉझिटिव्ह होतं सर्व, इंडियानी चांगली बॉलिंग वगैरे केलेली. बाकीचे गेले 3 दिवस सर्व म्हणजे असं पॉझिटिव्हली काय आहेच नाही बोलण्यासारखं. सर्व निगेटिव्हच गोष्टी आहेत, बॅड बॅटिंग, बॅड बॉलिंग असंच आहे. तर उद्या बघू शेवटचा दिवस काय करतात. आणि त्याच्याशिवाय
ती ट्राय नेशनची मॅच चालू आहे, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे. तर आज होती झिम्बाब्वे श्रीलंका. आज श्रीलंका बाबा जागी झाली आणि आपली पहिली मॅच जिंकली आहे आणि खूप चांगल्या मार्जिनने जिंकली, 9 विकेट्सने जिंकली. फर्स्ट बॅटिंग करता झिम्बाब्वेने केले 146, 5 विकेट्स. त्यांचा ओपनर होता ब्रायन, त्यांनी 34 केले पण 36 बॉलमध्ये केले. हसन त्यांचं कॅप्टन रजा, सिकंदर रजा 37, 29 बॉल. रायन 37, 26 बॉल हे टॉप स्कोरर होते. बॉलिंगमध्ये श्रीलंकेकडून तीक्ष्णा 4 ओव्हर 23 रन्स 2 विकेट आणि हसरंगा 4 ओव्हर 23 रन्स 2 विकेट. दोघांनी सेम रन सेम विकेट घेतली आहेत. बॅटिंगमध्ये पासून निशंका यांनी 95 केले 58 बॉलमध्ये, 11-4, 4 सिक्सेस. दुसरा ओपनर होता तो 12 रन करून आऊट झाला आणि कुशल 25 बॉलर 25 करून नॉट आऊट राहिला. तर हे होतं त्यांच्या मॅचचं लेखाजोखा. आणि आज ICCने 2026 T20 वर्ल्ड कप जो इंडियामध्ये होणार आहे त्याचं म्हणजे ग्रुप कसे असतील आणि मॅच स्केड्यूल रिलीज केला आहे. तर 4 ग्रुप आहे, ABCD. ए ग्रुपमध्ये आहे इंडिया, पाकिस्तान, USA, नामिबिया, नेदरलँड. काय का तेच पैसा कमवायचा आहे. इंडिया पाकिस्तानची मॅच ठेवा, बस पैसाही पैसा. बाकी तिथे काय पण मग ना त्याच्यानंतर किती पण 2 देशांमध्ये संबंध बिघडू देत, काय प्लेयर लोकांवर मग लोक काय काय म्हणजे चुकीचं बोललं जातं. पण ही मॅच होणं गरजेचं आहे म्हणून त्या दोघांना सेम ग्रुपमध्ये ठेवतात. ठीक आहे. नंतर सेकंड ग्रुप आहे बी ग्रुप, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान. सी ग्रुप आहे इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली. सगळ्यात जास्त स्ट्रॉंग हाच ग्रुप वाटतो आहे मला. आणि डी ग्रुप पण चांगला आहे, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, UAE. असे 4 ग्रुप आहेत आणि ह्या टीम आहेत त्याच्या. आणि 7 तारखेपासून 7 फेब्रुवारीपासून मॅचेस चालू होणार. पहिली मॅच असणार आहे पाकिस्तान वर्सेस नेदरलँड, त्याच दिवशी सेम वेस्ट इंडिज वर्सेस बांगलादेश आणि त्याच दिवशी इंडिया वर्सेस USA. वानखेडेला ही मॅच आहे. 3 मॅच होणार पहिल्या दिवशी. आणि द बिग मॅच इंडिया वर्सेस पाकिस्तान 15 फेब्रुवारीला असणार आहे. तर हे होतं आजचं क्रिकेटबद्दल बोलण्यासारखे काही क्षण. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.